नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मधने व्लॉग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, 2 दिवस झाले की आपलं यूट्यूबला व्हिडिओ काय अपलोड झालेला नाही। ती माझी तब्येत बी 2 दिवस झाले डाऊन आहे, त्यामुळे मी थोडंसं व्हिडिओ म्हणजे थांबवलं होतंच। रात्री जाऊन वगैरे आलो दवाखान्यातनं, गोळ्या वगैरे घेऊन आलेलो आहे आणि कामावर सुट्टीच आहे आता 1-2 दिवस झालं। मग म्हटलं घरी बसून बी म्हटलं काय दिवस जायना झाला आहे, मग म्हटलं जाऊया जरा, म्हटलं नदीला जाऊया, म्हटलं बघूया, म्हटलं आता पाऊस बी थांबलेला आहे, म्हटलं कसं काय म्हटलं वातावरण आहे बाबा, नदीचं काय बाबा न पाणी बिणी कसं काय कमी झाले का वाढले हे पण बघायला आले। पाठीमागं बघू शकताय मित्रांनो, नदीला आहे मी आत्ता ज्येष्ठ, आणि हे जे वाळूचे ढिगारे आहेत का ना, अशा ढिगाऱ्यावरती उभा आहे। खाली जायचं काय धाडस केलेलं नाही, कारण खाली आपल्याला आत्ता एक विषय म्हणजे दिसलेला आहे की म्हैस आहे का नेमकं ती काय आहे ते काय मला समजेना झाले, आणि जास्त वारं बे, त्यामुळे मित्रांनो लक्षात बी येईना झाले। हे बघा मित्रांनो, ही नदी आहे, हा वरनं वाहत आले, आणि जी दिसतंय ना ही काळं काळं, हेच आपल्याला समजेना झालंय की नेमकं ती म्हैस आहे का माणूस आहे का? फुगलंय, पूर्ण फुगलेला आहे। तेच काय मला समजून झालंय। हा पलीकडे बघा किती घर नदीच्या जवळ आहेत मित्रांनो, पूर आला तर कसं आहे, कसं राहायचं त्या माणसाने। बघा कसा उडत निघालाय। तर मित्रांनो बघितलं जाच्छीला तुम्ही, काही पोत आहे का ना, पोत्यापाशी काही फुगलं या। आता मला तर काय तिथं जवळ जायचं धाडस होईना झालं, मी आलो एकटाच, आणि आपण काय बाबा जाणार नाही, तरी पण माझं मन असं करतंय की जावं। झाला होता विषय काय माहित आहे का मित्रांनो, की म्हणजे आत्ता मी येताना सुद्धा एकटाच होतो, माकडं वगैरे होती झाडावली, पण मला काय वाटतंय की हिला आमची म्हैस नसणार आहे बघा। ही बघा हा सकाळ सकाळच म्हणजे पाहुणा येते बघा ती, मला वाटतंय एखादी म्हैस आपली पाणी वगैरे गेली असेल, ती वाया म्हणजे बुडली असेल असं, पण ती म्हैसच आहे का काय मला काय समजून झालं बघा। इथं आहे बघा, काय लक्षातच येणार झालं। तर चला मित्रांनो, असो काय असायचं आहे, खाली जाऊया का वरती जाऊया काय समजना झालं। तिथं तरी काय जायचं धाडस होणार नाही माझं, कारण मी एकटाच आहे, आणि एकटाच आलोय, एकटाच आहे म्हणजे मी एकटाच आलोय, फिरत आलो, धाडस काय होणार नाही। आणि नदीचा आता विषय काय झालाय, नदीला पाणी बी आता खडूळ आहे, त्यामुळं आता एक महिनाभर किंवा आठवड्याभरात आपण माशीचे सुद्धा व्हिडिओ आपण टाकणार आहे, त्यात काही विषय नाही। टेंबूचा प्रकल्प आहे बघा, तो समोर आहे ना, तो टेंबूचा प्रकल्प आहे, आणि इकडं पाण्याची टाकी आहे, टेंबू आहे बघा मित्रांनो। आपल्याला नदीने जरी गेलं तरी जवळच आहे टेंबू, काही विषय नाही। आणि हे वाखान आहे बघा मित्रांनो, वाखान गाव आहे बघा पलीकडं वाखान, आणि वरती कराड, म्हणजे कराडच्या पुलाच्या खाली जाईल मित्रांनो आपण राहायला। कराड नंतर गोवारे, हनुमाननगर, ह्या साईडला खाली टेंबू साहेब आपलं गाव काय आहे काय मलाच काय कळलं, मस्तच आहे मला तर वाटतं, फुगलंय पूर्ण बरं का ते। तर चला असू द्या, जाऊ आता मस्त पैकी, नदीचा एरिया जरा बघितलाय तर जरा जाऊ मस्त पैकी, बघू आता जरा फिरूया आल्यासारखं तरी। तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करत जावा, व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका मित्रांनो। इकडं जाऊया आता, पाठीमागं जायचं होतं आपल्याला, इकडं काय बघायचं म्हणजे बघायसारखं नाही, इकडं जरा
विषय काय मोकळं रान असल्यामुळे बघायला जरा भेटतंय आपल्याला. रानात आपलं जाऊ आता ऊसाच्या कड खरं तर वाट आहे का नाही काय माहित. हाय वाट आहे. आता बघा खरं म्हणजे मासे वगैरे पकडायला लय भारी चान्स आहे. आणि रानं कशी आहे ती बघितलं का? बघा कसं आहे रानं, नदीच्या कडेलाच मित्रांनो रान आहे ते. करणाऱ्याचं खरंच नशीब आहे. असो तर मित्रांनो आपण जाऊया पुढं, आणि पुढं मित्रांनो गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो कसा आहे मित्रांनो व्ह्यू. हा नारळीचीच झाड आहे ती सगळ्या कोकणात आल्यागत. मित्रांनो आलेलो आहे बघा आता नदीला. कसं आहे मित्रांनो ट्रॅक्टर बिक्टर जाया वाट आहे, गाड्या बिड्या जायला वाट आहे. असं मैदान असलं का नाही मग फिरायला काय वाटत नाही. कुठं एकटंच अडचणीत जायचं. वांढरा असते ती काय कुत्री असते ती हिंडणारी फिरणारी चावणारी. त्यामुळं म्हणलं खाली नदी आहे बघा इकडं. ह्या वाटतं एकटं माणूस असलं का नाही ह्या वाटतं. फिरत फिरत आपला आलो होतो, झाड पडलंय. चिक्कला सरळ बरं का चिक्कला. हे व्ह्यू बघायसाठी मी खास आलो होतो बघा. हा घार बघा घार किती उंच जात्या. पडल्याला झाडामध्ये आलं तर वर काय करायचं. मला हे व्ह्यू आवडला होता खरं म्हणजे. आत्ता कसं आहे एखादं शूटिंग बिटिंगच्या जागेसा म्हणजे शूटिंगच्या कसं आहे शूटिंगसारखं आहे की नाही जागा. नाद करायचं नाही हो, शूटिंगसारखीच जागा आहे. गावाकडचं वातावरण ह्याला म्हणायचं. आणि बघा की वरनं तर किती भारी नदी दिसते आहे का. सिनेमॅटिक शूट करायचं हो काय. नारळीचं झाडावर नारळ आहे ती खरं म्हणजे खाली एखादा पडलाय का. आलोय मी बी लय दिवसातनं राव, बऱ्याच दिवसातनं आलोय माहित आहे का. मी एकटाच येतो, एकटाच फुल एन्जॉय करतो, हिंडतो फिरतो काय आपल्या मनाला वाटेल ते. घरातनं येतानाच मी म्हटलं होतं चला काय होईल ते होईल जाऊया. मी नाही भेट एकटाच आलोय. हे आपल्याला वाटतं माकडांचं बघा. हा मागं पुढं बघत नाही माकड. झाडावरून ताराट खाली येतं, पळतच येतं खाली. खाली आल्यावर आपल्याला दम निघत नाही, मग कुठं पळून कुठं नको होत. त्यामुळं माकडाच लय घेत. तर चला मित्रांनो जाऊ आता. बाद झालं थोडंसं पुढं जाऊया आणि आपलं व्हिडिओ थांबूया आता. मित्रांनो जाता जाता एक सांगतो राव, व्हिडिओ आपला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला मग आता बाय बाय बाय.